गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी हरिदास प्रतापसिंग सोळंके, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक, सेठ गभी मुरारका कनिष्ठ महाविद्यालय शेगाव. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मला सर्वांना माहीतच आहे की आपल्या संपूर्ण देशावरच नव्हे तर संपूर्ण जगावर कोविड-19 या कोरोना महामारीचे संकट ओढवलेले आहे आणि या कोरोनामुळे विद्यार्थी, शिक्षक शाळा महाविद्यालयामध्ये येऊ शकत नाही. त्यामुळे आमच्या कनिष्ठ महाविद्यालयाचे व्यवस्थापन प्राचार्य यांच्या आदेशान्वये आजपासून आपल्या ऑनलाईन शिक्षणाला या माध्यमातून सुरुवात होत आहे. सर्वप्रथम मी यावर्षी जे विद्यार्थी 12वी मध्ये आले तर त्यांचं मनापासून स्वागत करतोय आणि या वर्षीसाठी त्यांना शुभेच्छा पण देतोय. मी आपणास अर्थशास्त्र या विषयाचे अध्यापन करणार आहे आणि त्यासाठी तुम्ही मला सहकार्य करायचं आहे. अर्थशास्त्र विषय तसा तुमच्यासाठी नवीन नाही. मागच्याही वर्षी तुम्ही भारतीय अर्थव्यवस्थेची ओळख करून घेतली असेल. अलीकडच्या काळामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कोणकोणते बदल होत आहेत या बदलांबाबत तुम्ही माहिती घेतलेली असेलच. या वर्षीच्या 12वीच्या बोर्डाने ठरवून दिलेल्या अभ्यासक्रमानुसार आपल्याला अभ्यासक्रम हा पूर्ण करायचा आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करत असताना आपला जो विषय प्रवेश आहे हा सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र यांच्या परिचयाने होतो आणि म्हणून अगदी या प्रकरणाला सुरुवात करायची झालीच तर आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय करून घेणे गरजेचे आहे. पण त्याबद्दल थोडी आपण पूर्व प्रस्तावना बघू किंवा शास्त्र म्हणजे काय, अर्थशास्त्र म्हणजे काय, कारण आपल्या संकल्पना त्या क्लिअर असायला पाहिजेत. सर्वप्रथम आपण बघू शास्त्र म्हणजे काय. शास्त्र कशाला म्हणतात तर एखाद्या विषयांसंदर्भातली माहिती पद्धतशीरपणे मांडणे याला शास्त्र असे म्हणतात. आता आपण आपल्या विषयाकडे वळू. आपला विषय आहे अर्थशास्त्र. अर्थशास्त्र म्हणजे काय तर मानवाच्या आर्थिक व्यवहारासंबंधीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. अशी एक अर्थशास्त्राची व्याख्या केली जाते. तर या ठिकाणी मला एक तुम्हाला मुद्दा सांगावासा वाटतो की ज्या शास्त्रात मानवाच्या आर्थिक वर्तनाचा, आर्थिक व्यवहाराचा अभ्यास केला जातो त्या शास्त्राला अर्थशास्त्र असे म्हणतात. यावरून अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे. कोणतं शास्त्र आहे? सामाजिक शास्त्र. हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवायचं आहे. सामाजिक वर्तनाचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्या शास्त्राला सामाजिक शास्त्र असे म्हणतात आणि अर्थशास्त्रामध्ये मानव जे आपले दैनंदिन व्यवहार आर्थिकतेच्या साहाय्याने करतो त्यामुळे अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे. त्यानंतर एक मुद्दा मला सांगायचा आहे. अर्थशास्त्राचे जनक किंवा पितामह कोण तर आधुनिक अर्थशास्त्राचे जनक डॉक्टर ॲडम स्मिथ आहे. कोण आहे? ॲडम स्मिथ. बऱ्याच वेळा स्पर्धा परीक्षा असतील
जनरल नॉलेज जीकेच्या परीक्षा असतील त्यामध्ये बऱ्याच वेळा प्रश्न विचारतात, हा लक्षात ठेवायचा आहे. आधुनिक अर्थशास्त्राचे जनक डॉक्टर ॲडम स्मिथ आहे आणि ॲडम स्मिथ यांनी या शास्त्राच्या विकासामध्ये फार मोठं मोलाचं योगदान दिलेलं आहे. तर अशा या शास्त्राचा अभ्यास आजपासून आपल्याला सुरू करायचा आहे. सर्वप्रथम आपण आपल्या विषयाकडे वळू आणि सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय याचा थोडक्यात परिचय पाहू. आता सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र ह्या काही वेगळ्या अशा शाखा नाही, अर्थशास्त्राचाच तो भाग आहे. परंतु अर्थशास्त्राचं अध्ययन सोपं व्हावं, अर्थशास्त्रामधील संकल्पना ह्या पटकन समजाव्यात या हेतूने ओस्लो विद्यापीठाचे विचारवंत कोण? ओस्लो विद्यापीठाचे विचारवंत सर रॅग्नर फिश यांनी 1933 मध्ये सर्वप्रथम या दोन शब्दांचा वापर केला. या दोन शाखा अस्तित्वात आणण्याचं महत्वाचं काम जर कोणी केलं असेल तर त्याचं श्रेय जाते ओस्लो विद्यापीठाचे विचारवंत सर रॅग्नर फिश. बऱ्याच वेळा 12वीच्या परीक्षेमध्ये 1 गुणांसाठी हा प्रश्न विचारला जातो. तेव्हा तुम्ही फक्त लक्षात ठेवायचं आहे की ओस्लो विद्यापीठाचे प्रसिद्ध विचारवंत सर रॅग्नर फिश यांनी 1933 मध्ये ह्या दोन शाखा अस्तित्वात आणल्या. आता सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय, स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय, त्याचा परिचय आपल्याला या प्रकरणातून करून घ्यायचा आहे. अर्थशास्त्राच्या ज्या रॅग्नर फिश यांनी शाखा आहेत त्यामधली पहिली शाखा आहे आपली सूक्ष्म अर्थशास्त्र. सूक्ष्म अर्थशास्त्र. विद्यार्थी मित्रांनो, सूक्ष्म अर्थशास्त्र याचा आपल्याला शब्दशः अर्थ जर घ्यायचा म्हटलं तर सूक्ष्म अर्थशास्त्राला ग्रीक भाषेत, कोणत्या भाषेत? ग्रीक भाषेत मॅक्रोस हा शब्द आहे. MIKROS, मायक्रोस. मायक्रोस या शब्दाला इंग्रजीमध्ये शब्द आहे मायक्रो, MICRO, मायक्रो. मग इंग्रजीमध्ये मायक्रो या शब्दाचा अर्थ काय? तर मायक्रो म्हणजे सूक्ष्म. मायक्रो म्हणजे काय? सूक्ष्म. आता सूक्ष्म याचा आपल्या साध्या मराठी भाषेमध्ये, व्यवहारिक भाषेमध्ये काय अर्थ होतो? तर लहान. काय अर्थ होतो? लहान. लहानात लहान. लहानात लहान. अति लहान. काय म्हणता येईल आपल्याला? अति लहान. आता अति लहान, सूक्ष्म, लहानातला लहान घटक याला आपल्याला म्हणायचं आहे सूक्ष्म. आता आपला शब्द आहे सूक्ष्म अर्थशास्त्र. सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय? तर अर्थव्यवस्थेतील लहानात लहान घटकांचा वैयक्तिक पातळीवर अभ्यास करणे म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. जर तुम्हाला हा क्रम समजला असेल तर तुम्हीच स्वतः सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या तयार करू शकता. शब्दामध्येच अर्थ दडलेला आहे. सूक्ष्म म्हणजे लहान, अति लहान, 1 दशलक्षांश भाग, लहानातला लहान घटक, शेवटचा घटक म्हणजे सूक्ष्म. आणि अर्थशास्त्र म्हणजे अर्थव्यवस्थेतील लहानातल्या लहान घटकांचा बारकाईने, सूक्ष्म रीतीने अभ्यास करणे याला सूक्ष्म अर्थशास्त्र असे म्हणतात. आता आपण रॅग्नर फिश यांनी जी दुसरी शाखा प्रतिपादन केली
तिचा सुद्धा थोडक्यात परिचय करून घेऊ. दुसरी शाखा त्यांनी सांगितली ती म्हणजे स्थूल अर्थशास्त्र. कोणतं अर्थशास्त्र? स्थूल अर्थशास्त्र. आता स्थूल अर्थशास्त्र हा शब्द कुठून आला तर ग्रीक भाषेमध्ये स्थूल या शब्दाचा अर्थ आहे मॅक्रोस. MAKROS. मॅक्रोस. मॅक्रोस या शब्दाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? मॅक्रो. MACRO. मॅक्रो असे म्हणतात. मग इंग्रजीमध्ये मॅक्रो या शब्दाचा शब्दशः अर्थ काय तर त्याचा अर्थ होतो स्थूल. काय होतो? स्थूल. आता स्थूल या शब्दाचा आपल्या व्यावहारिक मराठी भाषेमध्ये काय अर्थ घेता येईल तर स्थूल या शब्दाचा अर्थ होतो विशाल. काय होतो? विशाल. विस्तीर्ण. विस्तीर्ण किंवा समूह. काय म्हणतील आपल्याला? समूह. आता मी जर तुम्हाला स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय असं विचारलं तर तुम्हीच मला व्याख्या सांगायला पाहिजे, कारण अर्थ तुमच्या समोर आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय तर विशाल, विस्तीर्ण, समूह अशा घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे स्थूल अर्थशास्त्र होय. आणखी आपल्याला दुसऱ्या भाषेत काय सांगता येईल तर स्थूल अर्थशास्त्र म्हणजे अर्थव्यवस्थेतील सर्व घटकांचा, समूहांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे स्थूल अर्थशास्त्र होय. सांगायचा मुद्दा हा आहे की हा भाग आपण नंतर बघू. सुरुवातीला आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय, त्याची व्याख्या, व्याप्ती, स्वरूप, वैशिष्ट्ये अशा प्रत्येक घटकांच्या आधाराने आपल्याला ह्या दोन्ही संकल्पना अभ्यासावायच्या आहेत. आणि म्हणून हा अर्थ फक्त आपण लक्षात ठेवायचा आहे. आता आपण सूक्ष्म अर्थशास्त्राकडे वळू. सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय, याची शब्दशः व्याख्या काय तर प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ आहेत. कोण? मॉरिस डॉब. मॉरिस डॉब. कोण आहे? मॉरिस डॉब. मॉरिस डॉब यांनी असं म्हटलेलं आहे की अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन, अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. आता अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे काय तर अर्थव्यवस्थेमधील ज्या आर्थिक समस्या आहेत, जे आर्थिक प्रश्न आहेत, या आर्थिक प्रश्नांचा वैयक्तिक पातळीवर, व्यक्तिगत पातळीवर अभ्यास करण्याच्या पद्धतीला सूक्ष्म आर्थिक विश्लेषण किंवा सूक्ष्म अर्थशास्त्र असे म्हणतात. आणि म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये जे आर्थिक प्रश्न असतात, आर्थिक समस्या असतात, ह्या वैयक्तिक स्वरूपाच्याही असू शकतात, ह्या सामूहिक स्वरूपाच्याही असू शकतात. जसा आज कोरोना महामारी आहे. कोरोना महामारी ही समस्या वैयक्तिक आहे का सामूहिक आहे? अगदी बरोबर, ही समस्या सर्व समाजाची आहे. सर्व जग आज या महामारीने होरपळून निघत आहे. आणि म्हणून जसे आर्थिक प्रश्न हे सामूहिक असतात, समाजाचे असतात, तसेच आर्थिक प्रश्न हे वैयक्तिक सुद्धा असू शकतात, असतात. आणि म्हणून एखाद्या प्रश्नांची सोडवणूक जर आपल्याला एका वैयक्तिक पातळीवर करायची असेल तर त्या प्रश्नांचा अभ्यास, त्या समस्येचा अभ्यास
करण्यासाठी आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्र मदत करते. आणि म्हणून अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे नेमकं कोणतं अध्ययन? तर समाजामध्ये, देशामध्ये ज्या आर्थिक प्रश्न आहेत, समस्या आहेत, तर ह्या आर्थिक प्रश्न किंवा समस्या वैयक्तिक पातळीवर अभ्यासण्याची प्रक्रिया म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. आणि म्हणून सूक्ष्म आर्थिक विश्लेषणाचे उदाहरण बघत असताना एका व्यक्तीचा अभ्यास, एका व्यक्तीच्या प्रश्नांचा अभ्यास. आता एका व्यक्तीचे प्रश्न, त्यातही आर्थिक प्रश्न कोणते? तर एका व्यक्तीची बचत, एका व्यक्तीचा खर्च, एका व्यक्तीचं उत्पन्न, याचा जर अभ्यास करायचा झालं तर हे झाले आपले वैयक्तिक प्रश्न. आणि या वैयक्तिक प्रश्नाचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्याचबरोबर अनेक बँका आहेत. सर्व बँकांचा अभ्यास न करता एका बँकेचा अभ्यास करणं हे सूक्ष्म अर्थशास्त्र आपल्याला सांगते. जंगल आहे, जंगलामध्ये अनेक झाडे असतात. त्या सर्व झाडांचा अभ्यास न करता एका झाडांचा अभ्यास करणं म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. समाजामध्ये अनेक उद्योगपती आहेत. सर्व उद्योगपतींच्या प्रश्नांचा अभ्यास न करता एका उद्योगपतीच्या प्रश्नांचा अभ्यास करणे म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. अनेक कारखाने आहेत. सर्व कारखान्यांचा अभ्यास न करता वैयक्तिक पातळीवर एका कारखान्यांचा अभ्यास करणे म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. या उदाहरणावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की अर्थव्यवस्थेतील जे आर्थिक प्रश्न असतात, ज्या आर्थिक समस्या असतात, त्या सर्व आर्थिक प्रश्नांचा अभ्यास वैयक्तिक पातळीवर अभ्यासण्याच्या पद्धतीला सूक्ष्म अर्थशास्त्र असे म्हणतात. आजच्या दिवशी आपण आपला विषय प्रवेश म्हणून एवढंच लक्षात ठेवायचं आहे की सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय, या शब्दाची उत्पत्ती कशी आली, त्या शब्दाचा शब्दशः अर्थ काय आहे, त्याची व्याख्या आणि त्याचे उदाहरण. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या वर्षीच्या अभ्यासक्रमातून प्रत्येक संकल्पना व्यवस्थित समजून देण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यासाठी तुमचं सहकार्य असणं गरजेचं आहे. एक प्रकरण झालं की आपली युनिट टेस्ट असेल, ती कशी घ्यायची ते आपण प्लॅनिंग करू. तर त्याप्रमाणे तुम्हाला त्याला सहकार्य करायचं आहे, प्रतिसाद द्यायचा आहे आणि आपल्याला हा अभ्यासक्रम अतिशय हसत खेळत आपल्याला पूर्ण करायचा आहे. म्हणून रोजच्या आपल्या या तासिकेमधून तुम्हाला जे काही सूचना सांगण्यात येतील त्याचं तुम्ही व्यवस्थित पालन करायचं आहे. तुमच्यापैकी बरेचसे विद्यार्थी असे आहेत की जे या आपल्या ग्रुपमध्ये जोडलेले नाहीत. आपल्या महाविद्यालयामध्ये 12वीत आहेत परंतु त्यांच्याशी संपर्क नाही. तर अशा तुमच्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींना मेसेज द्या, त्यांना ऑनलाईन क्लास सुरू झाले याबद्दल त्यांना माहिती द्या आणि जास्तीत जास्त त्यांचा फायदा कसा होईल यासाठी प्रयत्न करा. आणि हे आपले वर्ग आता असे सुरू होतील यासाठी सर्वांनी सहकार्य करा. वेळापत्रकाप्रमाणे आपल्या ग्रुपवर दिलेल्या सूचनेप्रमाणे तुम्ही आपली कारवाई करा, म्हणजे आपलं अध्ययन आणि अध्यापन सोपं होईल आणि तुमचं 12वीचं वर्ष आनंदात पार पडेल. धन्यवाद.